नमस्कार मंडळी, आयुर्वेद आपल्या दारी माझ्या यूट्यूब चॅनलवरती सर्वांचं स्वागत आहे। आज आपण आडुळसा या वनस्पतीविषयी तुम्हाला मी खूप अशी चांगली माहिती सांगणार आहे। ही वनस्पती साधारणतः सर्दी पासून होणारा जो खोकला आहे किंवा जो दमाचा खोकला आहे किंवा वयस्क माणसामध्ये जो खोकला आहे याच्यामध्ये कफ पातळ करून बाहेर काढण्यासाठी कफ एक्सपेक्टोरंट म्हणून या वनस्पतीचा बऱ्याच अशा कंपन्या कफ सिरपमध्ये याचा उपयोग करून घेतात। परंतु मित्रांनो, यापेक्षाही या वनस्पतीचा किडनीमध्ये होणाऱ्या ज्या डिसीज आहेत आणि त्याच्यामध्येही याचा फार चांगला उपयोग होतो, याविषयी मी तुम्हाला माहिती सांगणार आहे। परंतु त्याआधी माझ्या या आयुर्वेद आपल्या दारी या यूट्यूब चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि ही माहिती जर आवडली तर आपल्या गरजू मित्राला ही माहिती शेअर नक्की करा। या वनस्पतीचा औषध म्हणून या वनस्पतीचे मूळ, या वनस्पतीचे दिसणारे पत्र किंवा पाने, या वनस्पतीचे पुष्प देखील औषध म्हणून याचा उपयोग करून घेतला जातो। लहान मुलांमध्ये ऋतू बदल याप्रमाणे होत असणारी सर्दी किंवा खोकला, वयस्क माणसामध्ये सुद्धा होणारा खोकला, त्या वयस्क माणसामध्ये होणारा दमा किंवा त्यांचा क्षयच कास किंवा TB पासून होणारा खोकला, यामध्ये कफ हा फार चिकटून बसल्या कारणाने तो काही कल्या बाहेर पडत नाही, त्याच्यामुळे रोगाची घुसमट होते। या वनस्पतीच्या पानांचा काढा किंवा रस जर तुम्ही तुळशीच्या 2-3 पानासोबत जर घेतला आणि त्याच्यामध्ये थोडंसं मध जर टाकलं तर या वनस्पतीच्या पानांच्या रसामुळे कफ हा चिटकून बसलेला पातळ होतो आणि तो बाहेर सटासट बाहेर पडतो। म्हणून या वनस्पतीचा कफ एक्सपेक्टोरंट या औषधामध्ये किंवा कफ सिरप या आयुर्वेदिक औषधामध्ये या वनस्पतीचा उपयोग करून घेतलेला आहे। मित्रांनो, ही रोगप्रतिकार शक्ती वाढवणारी असल्या कारणाने च्यवनप्राशमध्ये सुद्धा या वनस्पतीचा एक घटक म्हणून वापर करून घेतलेला आहे। मित्रांनो, ही वनस्पती जर तुम्ही अंगणात जर लावली तर ह्या वनस्पतीचा तुम्ही ॲसिडिटीवर, मळमळ किंवा उलटीवर सुद्धा या वनस्पतीचा पानांचा रस अद्रकाच्या रसाबरोबर जर घेतला तर याचा अत्यंत असा उपयोग छान होतो। मित्रांनो, या वाळलेल्या पानांचा वासाका पावडर म्हणून जर तुम्ही केली तर ती अँटी अल्सर म्हणून काम करते। मित्रांनो, स्त्रियांना मासिक धर्मामध्ये जर अधिक रक्तस्राव किंवा त्यांना कष्टार्थ किंवा पोट दुखत जर असेल तर ह्या पानांचा, आडुळशाच्या पानांचा 10 ते 15 ml रस गुळाबरोबर दिल्यास अत्यंत असा लाभकारी फायदा होतो। मित्रांनो, तुम्हाच्या आजूबाजूला जर कुणाला किडनीला मार लागल्यामुळे किंवा एखाद्याला क्रोनिक किडनी डिसीज असल्या कारणामुळं जर तुमच्या त्या पेशंटची BUN म्हणजे ब्लड युरिया नायट्रोजनची लेवल जर वाढली असेल तर ह्या वनस्पतीच्या म्हणजे आडुळसाच्या मुळाचा क्वाथ हा त्या रोग्याच्या वाढलेली जी ब्लड युरिया नायट्रोजन आहे तीची लेवल कमी करतो। आणि मित्रांनो, या आडुळसाच्या मुळाच्या क्वाथाच्या रसामुळे मूत्रगत असणारे जे दोष आहेत, मूत्रगत दाह आहे, मूत्रगत कृच्छता म्हणजे मूत्रगत अडथळा होत असेल तर हा पूर्णपणे बरा होतो आणि मित्रांनो, तुमची किडनी कायमची नीट होते। धन्यवाद मित्रांनो। माहिती जर आवडली तर नक्की आपल्या गरजू मित्राला शेअर करा। धन्यवाद।